म्हणून मी आपल्यासाठी अवेलेबल झालो. जर आज संडे नसता, आज ऑड डे असता, सोमवार ते शनिवार असतं, तर मला जॉबमुळे जमत नाही. आणि माझी पार्टनर आहे, आमचं VS प्रोडक्शन आहे, त्यातली स्मिता भोसले इथे आलेली आहे, जी भांडुपला राहते. जरा उभे राहून, ज्या स्वतः सेलिब्रिटी आहेत, सिरियलमध्ये काम करतात, ते आज जसं मी तुमचे गेम अँकरिंग, तुमचे गेम नाही हो, गेम अरेंज केले. अहो जरा समजून घ्या ना, शब्द असतात तो मध्ये वर खाली होता. फिमेल व्हर्जन शाहरुख खानच आहे हो. तर त्यांनी आज असते तुमच्यामध्ये. तर स्मिता भोसले यांच्यासाठी जोरदार टाळ्या. स्वतः सेलिब्रिटी आहेत, अनेक सिरियलमध्ये, चित्रपटांमध्ये ते काम करतात, माझ्यासोबत अँकरिंग करतात, माझ्या इव्हेंट पार्टनर आहेत त्या, आणि त्यांचे धन्यवाद इथे आल्याबद्दल. ओके, तर आता मी काय करणार होतो, मी मिमिक्री करणार होतो आत्तापर्यंत. सर तुम्ही बसून घ्या ना. आत्तापर्यंत तुम्ही मिमिक्रीमध्ये हिरोंचे आवाज ऐकले असेल. 2 मिनिटाचा मिमिक्री आयटम आहे. पण ह्याच हिरोंनी जर आपल्याकडे कुत्रे पाळले, जर ह्या हिरोंकडे कुत्रे असते, तर त्या कुत्र्यांना देखील हिरोंची सवय पडली असती आणि ते देखील हिरोंच्या स्टाईलमध्ये भुंकायला सुरुवात केली असती त्यांनी. तर अशाच काही हिरोंच्या कुत्र्यांचा आवाज तुमच्यासमोर सादर करतोय. सगळ्यात पहिले शाहरुख खानकडे जर कुत्रा असता, तर तो कसा भुंकला असता? शाहरुख खान यांचा कुत्रा. भाऊ 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 भाऊ. आवडला असेल तरच टाळ्या वाजवा. धन्यवाद. यानंतर दादा कोंडके यांच्याकडे जर कुत्रा असता, तर तो कसा भुंकला असता? दादा कोंडके यांचा कुत्रा. तुझ्या महिला भाऊ. आवडला असेल तरच टाळ्या. निळू फुले नाही, मी सदा फुले. याच्यानंतर नाना पाटेकर याच्याकडे जर कुत्रा असता, तर तो कसा भुंकला असता? नाना पाटेकर यांचा कुत्रा. आवडला. तुम्ही मिस केले, 3 कुत्रे मिस केले तुम्ही. तर यानंतर संजीव कुमार तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल. आता शोले चित्रपटातील संजीव कुमार, त्यांचा कुत्रा व्हायब्रेटरवर ठेवल्यासारखा भुंकतो. कधी भुंकतो ते कळतच नाही. संजीव कुमार यांचा कुत्रा कसा भुंकेल? संजीव कुमार, शोले चित्रपटातील ठाकूर. हे लेट डिस्टर्ब करतात. व्हायब्रेट मशीन असते ना. चल, संजीव कुमार यांचा कुत्रा कसा भुंकेल? संजीव कुमार. धन्यवाद. यानंतर शेवटचा कुत्रा दादा मुनी माहिती आहे, अशोक कुमार यांचा कुत्रा त्यांच्यासारखाच म्हातारा झालाय आणि त्याला देखील भुंकताना खूप त्रास होतो. तर अशोक कुमार यांचा कुत्रा कसा भुकेल? अशोक कुमार. भाव 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 भाव. धन्यवाद. आजच्या या सोहळ्यात आलेल्या सर्वांचे, नातेवाईक मंडळींचे, प्रमुख पाहुण्यांचे, सर्व मित्रपरिवारांचे आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि आता इथे सगळे सिंगर आहेत, तर आपण एका सुरात आपण सरांना विश करूया. ओके, सगळ्यांनी. आपण आता हे लावायची गरज नाही, गाणं लावायची गरज नाही आहे. तुम्ही हे आणि हे बरोबर पकडणार मला माहिती आहे. गाणं लावायची गरज नाही. आता सगळे सिंगर आहेत इथे, तर मस्तपैकी आपण सगळे एका सुरात सरांना विश करूया. ओके, चला 3, 2, 1 स्टार्ट. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू,
हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू काका. हॅपी बर्थडे टू यू. धन्यवाद सगळ्यांनी एका सुरात सर तुम्हाला विश केलेला आहे. आणि आपण लगेचच आजच्या सोहळ्याचा केक कटिंग पार पाडत आहोत. या तुम्ही मला पकडू नका एका एका शब्दात आता सांगतो.